माध्यमातून ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या जगण्याचा पहिला मुद्दा कोणी घातला, ब्रह्म विष्णू महेशाची देवानी करा. तिथून पुढं आपल्या देवदेवातून आपल्या मानव अवतारामध्ये सोडा, मोठी लोक सोडा. म्हणून आपल्याला जागरण लग्न असत त्या ठिकाणी जागरण गोंधळ म्हणजे का घातला जातो, काय यांच्या भावी आयुष्यामध्ये यांच्या पाठीमागचा गोंधळ हटला पाहिजे. जागरण हे आनंदात पार पडलं पाहिजे. सुखी संसारासाठी याला जागरण गोंधळ ही महाराष्ट्राची कुलदैवत आपण त्यांनी सांगितलं की ही जी कला आहे, ही लोककला आहे, ही आत्ताची नाही, फार पूर्वीपासून म्हणजे देवादिकांपासून चालत आलेली आहे. आता काही ठिकाणी नारदीय परंपरा सुद्धा आहे. कीर्तन भजन हे जे प्रकार आहेत, नारद मुनी माहितीच सगळ्यांना, तर त्या नारद मुनींपासून ही कला प्रकार चालत आहे. म्हणजे खूप प्राचीन आणि पारंपरिक कला प्रकार आहे. गोंधळ का घातला जातो त्याचंही त्यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. तुमच्या घरामध्ये जे क्लेश असतात, जो गोंधळ होतो, गोंधळ शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, गोंधळ शब्दाचा अर्थ मराठीत सगळ्यांना माहिती आहे. तर तो गोंधळ आपल्या घरात होऊ नये, त्याचं निवारण व्हावं या उद्देशानं हा देवीचा किंवा देवाचा खंडोबाचा जागर किंवा गोंधळ घातला. आता तुम्हाला ही प्रेरणा कोणापासून मिळाली? आमच्या वडिलांपासून. म्हणजे हा तुमचा पारंपरिक कला प्रकार आहे. तुमचे वडीलही याच क्षेत्रामध्ये होते, तुम्ही त्या क्षेत्रात आहात आणि आता तुमची पुढची पिढी जी आहे म्हणजे तुमची मुलं, त्यांना हा कला प्रकार आवडतो का किंवा त्यांना ते वाटतं का आणि आमच्या वडिलांची परंपरा पुढे राहील? आमच्या मुलांना याची आवड नाही, मुलांना आवड नाही. म्हणजे थोडक्यात ही परंपरा आपल्याला इथपर्यंत त्या कलेला जोपासायला मागं कसं लागते, ज्याला आवड आहे सर त्याला सवय, ज्याला आवड आहे त्याला सवय आहे. हो, आवड असेल तर सवड असते. कोणत्या गोष्टीला आवड पाहिजे. मग आता ही तुमची जी खानदान म्हणून किंवा पिढीजात म्हणून ही पिढीजात चालत आलेली परंपरा, ही परंपरा तुम्हाला असं वाटतं का की मी आता त्या परंपरेतला शेवटचा घटक इथून पुढे आमच्या वारसांकडून चालवली जाणार नाही, असं वाटतं का? असं ते तसे मागच्यांचे जे मागे जे असतात त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे. कारण आपल्या वडिलांच्या पाया उठून आतापर्यंत सगळे पारितोषिकांनी प्रमाणपत्र घेऊनच आले. मी आता आठवड्यापूर्वी कौशल्य कार्यक्रम ते प्रमाणपत्र घेऊन आले, गायक आणि खंजीर म्हणून प्रमाणपत्र घेऊन येतात. तमाशेकार म्हणतात जे बाहेर कवठे ते गोंधळ समाजाचे, ते गोंधळ समाजाचे तिथे गंगाराम कवठेकर होता पहिला गोंधळी. त्याच्या पद्धती कला सादर केली. तिच्या आता तुम्ही कसे सर त्याची निवड करणार, तुम्ही गायक तिच्यात आणि त्याच्या आमच्या कलावंताची निवड तुम्ही करता. हा निश्चित कशात पटायचे का, गायक पटायचे का, वाद्यात पटायचे का, कशात तिथे ते प्रमाणपत्र आपल्याला सामनपत्र दिले, ते प्रमाणपत्र घरी घेऊन घ्या. आता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कला सादर करत असतात, बरोबर, गावोगावी जाऊन कला सादर करतात. तुम्हाला असे काही चांगले अनुभव आले असतील, कुठले चांगले अनुभव, काही वाईट अनुभव आले का? आता ह्या कलावंताचं कसं आहे, कलावंताला दोन बाजू, सुख आहे दुःख आहे. कारण सगळे सारखे नसतात, कलावंत सारखे नसतात किंवा घरातील सारखे नसतात. कारण कसं आहे आम्ही ज्या वेळेला घर सोडतो त्यावेळेला माणूस म्हणतात त्याच्या हाताला आमच्या कलावंताची होतं नाही, हा पहिला बोललो का बोलणार चांगला. तशीच परिस्थिती नाही. आता आम्ही घर सोडलो, आमचं सगळं राहायचं असं तुम्ही उठायचं तोड व्हायचं, चहा प्यायचा असे कार्यक्रम बोलला जावा आम्हाला घर, तेव्हा आम्हाला घर आहे का? रस्ते करायचं, जिथं जायचं तिथं जावंच ना. आता ही जी कला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा लोककला प्रकार कोणता आवडतो? तुमचा हा गोंधळी किंवा जागरण गोंधळ कला सगळ्या क्षेत्रामध्ये काम केले. तुम्हाला आवडणारी कला सांगा, लोककला कुठली? मला एक मिनिट सांगतो. मला पहिला माझा जे होतो ना, मी तमाशाला होतो, लक्षात घ्या. तमाशा आवडतो थोडक्यात. तमाशाचे सगळे गाणे मला माहिती, गणगोळ्या सगळे मला
अजून सुद्धा मी तेच गातोय. तमाशा सोडल्यानंतर मी भारुडामध्ये आलो. लक्षात ठेवा, भारुडं सोडून दिली, नंतर भजनामध्ये आलो. मग भजनामध्ये येऊन आमच्या वडिलांनी सांगितलं, बाळा आपल्या जातीची शिक. यात मी काही पुढं होतो, तमाशा भारुड आणि भजन या 3 क्षेत्रामध्ये मी तेच मोडलो होतो. पण म्हणजे बाळा, आपला वारसा जर जपायचा जर असेल आणि तुला चालवायचं जर असेल तर आपल्या धर्माचे आणि आपल्या धर्माचे हे गा, हे बाकीचे सगळे तिन्ही सोड आणि आपल्या धर्माचे. म्हणून तेच सगळं वडिलांचं ते गुरु आज्ञा ऐकली, सगळं सोडून दिलं. तेच वर चालायची शिकवत घेतली, तेच वर आपण चढवलं. आता बघा एक महिना झाली माझी ताकद दुखली. आज माझा खेळाचा मुक्काम खपडी करण्यात बघा म्हणजे मी अलिबागला कार्यक्रम, माझा खपडीला कार्यक्रम, मी आता औरंगाबादला मला कार्यक्रमात आहे. म्हणजे बऱ्याचशा आपल्या पुणे जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांमध्ये हे कलाप्रकार सादर करतात. आता त्यांनी सांगितलं की फक्त हीच कला त्यांना आवडत नाहीये, तमाशा क्षेत्रातही काम केलंय. भारूड, भजन, कीर्तन याच्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. पण स्वतःचा जो पारंपरिक पद्धतीनं चालत आलेला हा जो कला प्रकार आहे, त्यांच्या पिढीजात त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या वडिलांच्या वडिलांनी हा कला प्रकार अस्तित्वात आल्यापासून जे चालत आहे, तर त्याचाच त्यांनी स्वीकार केला. स्वतःचाच कला प्रकार आता त्यांनी अंगीकारला आहे. त्याबद्दल त्यांचं मी खरंच कौतुक करतो. कारण आज असे क्वचितच असे कला प्रकार सादर करणारे किंवा लोककला सादर करणारे आता क्वचितच व्यक्ती राहिलेल्या आहेत, बोटावर मोजले इतक्याच राहिलेल्या आहेत. आणि काही कला प्रकार तर लोकच पावत चालले. आता आमच्या लहानपणी आम्ही सुद्धा पाहत होतो, गावामध्ये पिंगळा यायचा किंवा वासुदेव यायचा, बहुरूप यायचा. आता पाहायलाच मिळत नाही सध्या. शिमग्याची सोंग, शिमग्याची सोंग हे आता पाहायलाच मिळत नाही. म्हणजे ते लुप्तच होत चाललंय, नष्टच होत चाललंय. आणि त्यामुळं त्या कला यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही कला, जागरण गोंधळ ही कला आपल्यापर्यंत पोहोचते. आणखी 1-2-3 प्रश्न विचारले. तुमच्या आवडत्या कलाकाराचं एखादं नाव सांगा. तुम्हाला एखादा कलाकार, लोक कलाकार, चित्रपटातला लोककलाकार, तुम्हाला कोणता कलाकार आवडतो? त्यांचं गाणी असतील किंवा त्यांचं वादन असेल किंवा काय, कुठलाही कला प्रकार, त्या कलाकाराचं नाव सांगायचं. तुम्हाला कोण आवडतं? त्यावेळेला आता जो आवडण्याचा होता ना, तो जुना कलावंत कोण, पठ्ठेबाबा. शाहीर पठ्ठेबाबा. सगळे तमाशा कलावंतांना संजीव आणि जारंगोंडाला सुद्धा त्याच्यात हा जाती पठ्ठेबापूराव, हा जाती ब्राह्मण. तर ती वस्तू मिळाल्यानंतर हे झाले. म्हणून आपल्याला कसं पाहिजे का, जुन्या माध्यमातून झाले नवीन हे जर जुनं पाहिजे, जुनं ते सोन. मग त्यांनी जे कलावंतांनी, आमचा घराणा अख्खा तमासगिरांचा होता. माझे आजोबा तमासगिरी होते, माझे वडील तर घेतले तर नऊवारी साडी नेसून शंकर बाळे, तुम्ही असं कोणा उद्यार करा लोकांनी माझे शंकर बाळे सांगते. म्हणजे आमचं आजोबांनी तमाशा केला, आमच्या वडिलांनी तमाशा केला, आम्ही तमाशा, म्हणजे आमचा घराणा अख्खा तमाशा केला नाही. म्हणून वारसा असा चालवला. परंतु त्यांनी धर्म आल्याच्या नंतर आपल्या धर्माचं काहीतरी पाहिजे, नकोय आपला तमाशा नकोय. आपण कोणत्या पुढीचे आहे त्या पुढीचे आपल्याला घेतला पाहिजे, त्या धर्माने आपल्याला. म्हणून ते सगळं सोडलं आणि या धर्माचं. त्यांनी बघा सगळ्यात मोठं नाव सांगितलं, पठ्ठेबापूराव. म्हणजे तमाशा क्षेत्राला ज्यांनी संजीवनी दिली, शाहिरी केली, गज, गवळण, हे पठ्ठेबापूरावांची अनेक कवनं आहेत, अनेक गीत आहेत, अनेक लावणी आहेत, अनेक गवळणी आहेत, ज्याच्यामुळं तमाशा संपन्न झालेला आहे. इथपासून त्यांच्यापासून आजपर्यंत जो तमाशा आला आहे तो फक्त पठ्ठेबापूराव यांच्या लेखणीतून साकारलेला आहे. आणि त्यामुळं तमाशाला नवी संजीवनी देणारे त्यांचंच नाव त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे खूप मोठी गौरवाची बात आहे किंवा गोष्ट आहे. आणि तमाशा आता ही जी कला आहे त्या कलेसाठी काय काय आवश्यक आहे? काय तुमच्या ज्या कला आहे काय आवश्यक असतं त्याच्यामध्ये? आता एक कलेचं कसं असतं,
पहिल्या गोष्टीला माणसाला कसं असते, माणसाला छंद, छंद लागा आपल्याला काय आवडेल, आपण जसं खाण्याच्या आपल्या आवड निवडी असते. आपल्या हे मला आपण काय म्हणतो, तुम्हाला काढत नाही आवडत. जे मला ज्यावेळेला मी शाळेत असताना पहिलीला त्याच्यापासून आम्हाला शिक्षक होते गोष्टी आणि गोष्टी यांनी मला मार्गदर्शन केलं. किती मात्र होते होते आणि ती मला आम्हाला सांगायचे खाली ही काय कमी हे केलं ते पाठवून करायचे. ज्यावेळेला असं करत करत ज्यावेळेला आम्ही साथीला आलो, आधी लग्न कोणाचे म्हणून माझ्या रायबाचे ड्रेसिंग वर्क करून लाईटिंग, त्यावेळेला 15 ऑगस्टला आम्ही संध्याकाळी नाटक होत ठेवलं तर आम्ही 90,000 रुपये कमवले. आणि त्यावेळेला मी शाळेला मी वाखा वाढलो आणि त्याच्यानंतर काय केलं, कारण मी आता आठवलं मी वाघवाड जाणार तर सगळ्या शिक्षक स्टॉपला उभा पोशाख तांब्या फुलपात्र फोटो दिलेले असं आणि जेवण आणि विद्यार्थ्याला जेवण गावाला जेवण आणि शिक्षकाला आणि गौरव त्यांचा साधक सगळ्यांना केलं. ज्यावेळेस नाही सर मी दाखला काढण्यासाठी गेलो होतो, मला 7वीला 8 विषय होते. मी एवढा काळा साधा करून 799 मला मार्क पडले. मी फक्त एकच माझं स्कोर चुकलं होतं, कारण ते गणगण माझ्या डोक्यात आले. मग विचार करा 100पैकी 100 पाहिजे गोष्टी म्हणजे मी नाही द्यायचं मला माझं कष्टाचं नाही. मी चुकलं, एक चुकलं तुझे काय मला 799 तुम्हाला मार्क पडले. तुम्ही काय देतात त्यावेळेला 15 मार्क एक्स्ट्रा देत होते. एक्स्ट्रा काय द्यायचे फेर जाय एक्स्ट्रा आणि इतकं त्यांना डोळ्याला पाण्याने काय कळलं गाठी पडतात ना. आता मी काय तुम्हाला इथं जुन्नरला गेलो नेमके देतात त्यांनी मला नाही ओळखलं. आता विचार करा. आणि ज्यावेळेला मी गाणं गायलो मी त्यांना बघितलं तेच गाणं मग तुम्ही मला ते विषय गाणं गायल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का हेच नसतं का म्हणजे कलेसाठी ही जी कला आहे त्याच्यासाठी कुठली कौशल्य लागतात. त्यांनी विद्यार्थी कशापासून याची प्रॅक्टिस केली, सराव केला. म्हणजे ते आत्ता नाही शिकलेले, लहान तुमच्यासारखी 5वी 6वी 7वीला असताना पहिल्यापासून त्या कलेची साधना केली किंवा वाद्य असेल गाणं असेल. आणि याला गाणं वाजवणं हेच महत्त्वाचं आहे या कलेसाठी. तुमचा आवाजही महत्त्वाचा आहे, तुमच्या हातामध्ये असलेली लकब महत्त्वाची आहे आणि त्याच्या या कौशल्यामुळे आज इथपर्यंत म्हणजे आता त्यांनी त्याचे अनुभव सांगितले की 90,000 रुपयाचं त्यांना बक्षीस मिळालं सादरीकरणासाठी. 7वीला असताना तुमच्या वयात त्यांनी 90,000चं पारितोषिक पटकावलं होतं. हा केवढा मोठा सन्मान आहे. आणि त्यांनी त्यांच्या शिक्षकांचं ऋण व्यक्त केलं, ज्यांनी त्यांना ही कला शिकवली. पेटी असेल, तबला असेल, तर त्या शिक्षकांना त्यांनी पोशाख म्हटला तुम्ही पोशाख सुद्धा दिला. त्यांचं त्यांच्या आपण एक प्रकारची गुरुदक्षिणाच म्हणून ती सुद्धा त्यांनी त्यावेळेस त्या वयामध्ये दिली. म्हणजे एवढं मोठं कर्तृत्व 1980 सालचं ती गोष्ट आहे. 1980 साली माडी उभं राहायचं बाहेर जायचं लगेच. 1980 साली त्यांनी हे कर्तृत्व करून दाखवलं. आता आणखी एक प्रश्न, ही जी कला आहे तुम्ही कला म्हणून सादर करता हे योग्य आहे, पण ते उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्याचा तुम्हाला उपयोग होतो का? म्हणजे कलेच्या माध्यमातून स्वतः आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ही सुद्धा त्या कलेच्याच माध्यमातून. आणि आज माझ्यामुळं 6 लोक फोटो बघतात माझ्या जीवावर. बघा म्हणजे मी 6 लोकांचं कुटुंब आज मी चालवतो. मी आज माझ्या कार्यक्रमाची पुष्कळ मी महिन्यावर कार्यक्रम करा आणि या कार्यक्रमातून आज तुमचा जो आम्हाला भेटत नाही. आज तुम्ही आनंदात राहिले तर मी आनंदी आहे. आज मी जर मला कार्यक्रमाला नाही त्याचा हात मोडला कारण मी वाजवणार चौफेर मला मी वाचे फोटो गायक मी शब्दाला महत्व आहे. लाज
चित्रे असतात, कारण एवढी लोक ऐकणारे असतात, एवढे विद्यार्थी असतात, किंवा आपल्याला कला येत असते, आपल्याला येत असतं, पण आपण फक्त लाजेपोटी ते सादर करू शकत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो, आपण कधीच समाजामध्ये पुढे जाऊ शकत नाही. लाजला तो संपला, त्याने घरातच बसायचं, समाजात यायचंच नाही. तर असे काही प्रसंग आहेत की त्यांनी आपल्या समोर त्यांचं मनोगत व्यक्त केलं. मुलांना आता खरं वाटतं नाही ती गेली वाटप करायला आणायला वाटलंच तर त्यांचे फोटोच असतात. आता तुम्हाला